नमस्कार, मी रतिलाल पावरा, रावलापाणी आणि शेती व्यवसाय करतो. रावलापाणी गावामध्ये 33 कुटुंब आहेत. एकूण 33 कुटुंबामध्ये 195च्या आसपास आमची लोकसंख्या आहे. सुरुवातीला माझ्या लहानपणाला शेती होती आमच्या वडिलांकडे, पण त्यावेळेस एवढं शेतामध्ये उत्पन्न नव्हतं. ज्यावेळेस लुपिनचे अधिकारी आमच्या गावात आले, बैठकी घेतली आम्ही. मग त्यांनी समजून सांगितलं मला की आपल्याला फळझाडं लागवडीसाठी आम्ही वाढी प्रोजेक्ट राबवणार आहे. मग इथे गावकऱ्यांची मीटिंग घेऊन पहिल्या वर्षाला आम्ही 10-12 लोक तयार झालो. नाबार्ड आणि लुपिनमार्फत त्यांनी वाढी प्रोजेक्ट दिला. वाढी प्रोजेक्टमध्ये आपण वाढी लावली, झाडं जगवली, त्याच्यापासून आपल्याला रोजगार निर्मिती होईल. त्याच्यातले जे फळं निघतील ते विक्री करून तुम्ही स्वयंपूर्ण तुमच्या पायावर उभे राहू शकतील. त्याच्यापासून आपल्याला आमचूर तयार करता येतील, पिकून विकता येतील, तुम्हाला रोजगार निर्मिती होईल, तुमचं स्थलांतर थांबेल. ही सगळी संकल्पना त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजवून दिली. आता इथले काय सगळे जे वाढीधारक आहे त्यासाठी आपण लुपिन आणि नाबार्डमार्फत आपण APOC स्थापना केलेली आहे, अस्तंबा फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून. मग आपल्या जे इथले जे उत्पन्न निघणार आहे ते उत्पन्न आपण कंपनीमार्फतच त्याचा विक्री व्यवस्थेसाठी आपण ती कंपनी स्थापन केलेली आहे. मग त्या APO आपण सगळ्या लोकांचे जे आंबे निघतील ते आपण मार्केटिंगपर्यंत APOच्या मार्फत आपण विक्री करणार आहे. आता बदल असा आहे की आम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे. आम्हाला स्थलांतर होण्यासाठी किंवा दुसऱ्या ठिकाणी कामाला जायची आवश्यकता नाही आहे. त्याच्यावरून आम्ही आमचं जे उत्पन्न आहे ते शेतामधून उत्पादन घेऊन आमच्या घरचे व्यवस्थित पोरांचं शिक्षण असेल, राहणीमान असेल, आम्हाला जे लागणारी वस्तू आहे ते त्याच्यापासून आम्ही आमचा विकास करून घेऊ असा मला विश्वास वाटतो. आम्हाला 2 मुली आहेत. एक मुली आहे ती 6वीला आता शेवगावला शिकते आहे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, आणि एक आहे ती घरी आहे. तिलाही आता आम्ही शाळेमध्ये ठेवू. या पोरांना आम्ही व्यवस्थितपणे शिकून चांगल्या शाळेत शिकून त्यांना कुठेतरी त्यांच्या पायावर उभं राहता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.